नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. सविता नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड नगर पंचायतीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बायो एन्झाईम कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भारतीताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात घरगुती वापरातील केमिकलयुक्त साहित्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक पर्याय स्वीकारण्याचं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमात बोलताना सविता नकाते यांनी सांगितलं की फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा आणि गुळ यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार होणारे बायो एन्झाईम हे पर्यावरणपूरक द्रावण असून त्याचा वापर घरगुती स्वच्छता, शेती, नदी नाले स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी ठरतो. रासायनिक पदार्थांचा वापर कमी केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्ष सुनील कानेकर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. प्रास्ताविक कडूकर यांनी केलं. घरगुती कचऱ्याचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं नकाते यांनी नमूद केलं. नगराध्यक्ष सुनील कानेकर यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन स्वतःचा आर्थिक स्तर उंचवावा, स्वावलंबी बनावं आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारावी असं आवाहन केलं. महिलांनी घरातूनच अशा उपक्रमांची सुरुवात केल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळून महिला सक्षमीकरणालाही हातभार लागेल असं त्यांनी सांगितलं. यावेळी उपनगराध्यक्ष आयशा नायकवडी यांच्यासह अजिंक्य पिळणकर, सचिन सातवणीकर, भास्कर कामत, अमेय सबनीस तसेच नगरसेवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित. शहरात पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचं सांगताना नगराध्यक्ष सुनील कानेकर यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून भविष्यातही अशा उपक्रमांचं आयोजन करून समाजामध्ये जनजागृती केली जाणार असल्याचं सीएल माझा न्यूजशी बोलताना सांगितलं.